नमस्कार. व्यवसाय म्हणजे केवळ नफा मिळवणं नाही, तर प्रत्येक ग्राहकांच्या मनामध्ये छाप उमटवणं. MEA अशाच उद्योजकांना घडवत असतं आणि याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. आणि याच अभिमानास्पद प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्या सोबत उपस्थित आहेत प्रिंट प्रोजेक्टचे सर्वेसर्वा माननीय श्री आशिष आंद्रे सर आणि अजिंक्य साळुंखे. नमस्कार सर. तुम्ही एक वेगळा व्यवसाय सुरू केला आहात, एक नाविन्यपूर्ण व्यवसाय आहे. सो प्रिंट प्रोजेक्ट नेमकं काय आहे? सो प्रिंट प्रोजेक्ट बेसिकली एक 3D कॉन्क्रीट प्रिंटिंग कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि आम्ही रोबोटिक मशीनच्या द्वारे कन्स्ट्रक्शन करतो. आणि तुमच्या ह्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? सो आम्ही बेसिकली दोघंही MBA मेंबर आहोत आणि प्रोफेशनली आम्ही तिकडे बऱ्याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतो. तर तिकडे आमची ओळख झाली आणि आम्ही या 3D कॉन्क्रीट प्रिंटिंग बिझनेसला गेल्या वर्षी स्टार्ट केलं. सो बाय प्रोफेशन मी इंटिरियर डिझायनर आहे आणि अजिंक्य हे आर्किटेक्ट आहे. ओके. सो MEA मध्ये तुमची ओळख झाली आणि तिथून तुमचा हा प्रिंट प्रोजेक्टचा प्रवास सुरू झाला. असं म्हणता येईल की ही जी कंपनी फॉर्म झाली ही MEA थ्रूच फॉर्म झालेली आहे. बरोबर. तर तुमच्या ह्या कंपनीचं असं काय वेगळेपण आहे जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? आता आपण जसं एक कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन टेक्निक असते की आपण ब्रिक वर्क म्हणतो, स्टोन वर्क म्हणतो, ह्या गोष्टी आहेत ज्याला खूप सारा टाइम लागतो. जे आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत साईटवरचे, जे डिलेज होतात साईट्स बरेचसे, तर हा जो प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी आम्ही प्रिंट प्रोजेक्ट हे फॉर्म केले. बेसिकली 3D प्रिंटिंग कन्स्ट्रक्शन ह्या टेक्निकनी आम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा जे आमचा टाइम आहे कन्स्ट्रक्शनचा तो खूपच कमी करता येऊ शकतो आपल्याला. ओके. सर, तुमच्या बिझनेसचा असा कुठला टर्निंग पॉइंट होता ज्यामुळे तुम्हाला जास्त प्रेरणा मिळाली असं आपण म्हणू शकतो? तर जसं आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली होती, आमचा पहिला प्रोजेक्ट होता, तर त्या पहिल्या प्रोजेक्ट आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा जे कन्स्ट्रक्शनचा 3 महिन्याचा 4 महिन्याचा टाइम होता तो अगदी आम्ही काही दिवसांवरती आणून ठेवला. म्हणजे 20 दिवसांमध्ये आम्ही पूर्ण त्याचे वॉल्स वगैरे पूर्ण प्रिंट केले होते. तर याच्यामुळे काय झालं की क्लायंट जे होते आमचे त्यांना खूप आमच्यावरती विश्वास आला, या टेक्निकवरती विश्वास आला, त्याच्या क्वालिटीवरती पण विश्वास आला आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप सारे त्याच सिमिलर विसिनिटीमध्ये आम्हाला खूप सारे रेफरन्सेस मिळाले आणि त्याच्यामुळे आमची जास्त ग्रोथ होत गेली. ओके. आणि तुम्ही मगाशीच बोलला की तुम्ही MEA मुळे एकत्र आला. सो तुम्ही केव्हापासून MEA शी कनेक्टेड आहात? सो मी बेसिकली 8 वर्ष झाली MEA चा मेंबर आहे आणि प्रोफेशनली MEA चा बराच फायदा झालाय. बरेच प्रोजेक्ट्स आम्ही इंटिरियरचे प्रोजेक्ट्स MEA च्या बऱ्याच मेंबरचे चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेत आणि त्यातनंही चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यामुळेच त्या सगळ्या बॅकड्रॉप वरती एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आम्हाला आली आणि त्यामुळे मग आम्ही नवीन व्हेंचर चालू केलं. ओके. आणि आता MEA चा जो एक्स्पो होणार आहे, सो तिथे सुद्धा तुम्ही स्टॉल बुक केलाय. सो तुम्हाला काय वाटतंय की तिथून तुम्हाला कसा बिझनेस येईल किंवा काय तुमच्या बिझनेसला एक वेगळी दिशा मिळेल? सो MEA एक्स्पो मध्ये जसं आम्ही बघतोय की ज्या पद्धतीने MEA याला प्रोत्साहन देते तर बरेचसे ऑल ओव्हर इंडिया याच्यात लोकांची उपस्थिती असेल आणि नक्कीच आम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आमचं प्रोडक्टही वेगळं आहे आणि नवीन आहे. भारतात आम्ही मोजक्या 4-5 कंपन्यांपैकी एक आहोत की जे 3D कॉन्क्रीट प्रिंटिंग सर्व्हिसेस देतो. सो आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. सो सर, MEA ही संघटना संपूर्ण मराठा उद्योजकांसाठी काम करते आणि तुम्ही दोघं सुद्धा MEA मुळेच एकत्र आज इथे आहात. सो तुम्ही इतर मराठा उद्योजकांना MEA संदर्भात काय आवाहन कराल? तर मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन ही कम्युनिटी बेसिकली मराठा एंटरप्रेन्योर्स लोकांची कम्युनिटी आहे. जसं आम्ही दोघं तिथे भेटलो, आमचे विचार होते काही करायचंय वगैरे, आम्ही सेम इंडस्ट्रीमध्ये असलो तरी पण आम्ही ह्या 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीला घेऊन आम्ही एक स्वतःचा व्यवसाय चालू केला दोघांनी. असेच आमचे बरेचशी उदाहरणं आहेत की आम्हाला खूप हेल्प पण झाली जेव्हा आम्ही हे कंपनी फॉर्म करत होतो. बरेचसे MEA मेंबर्स आहेत ज्यांनी आम्हाला पहिले अपॉर्च्युनिटी दिली, पहिलं प्रिंटिंग करायला चान्स दिला. सो ही कम्युनिटी फक्त एक बिझनेस रिलेटेड नाही पण खूप फ्रेंडली रिलेशन पण आहे आणि मेंटर खूप सारे तुम्हाला मिळतील इथे. आम्हाला आमचं बिझनेस ग्रो करताना खूप सारी मदत पण
बऱ्याचशा लोकांकडून आम्हाला झालेली आहे. सर, एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? सो एमईए वरच्या अतूट विश्वासामुळे आम्ही या एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोला स्टॉल बुक केला आहे आणि आम्ही सर्व मराठा बांधवांना आणि बाकी जन लोकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमचा स्टॉल एक्सपो मध्ये बुक करा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि आमच्या स्टॉललाही तुम्ही जरूर व्हिजिट करा. आमचा स्टॉल नंबर आहे OS3. धन्यवाद.